परी आणि प्रकाशचं लग्न होणार आहे, पण ते लग्न होण्याआधी त्यांचं प्री वेडिंग शूट होतं आहे. असाच काहीतरी सगळा गोंधळ आहे. नेमकं काय तो मला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणूनच डिरेक्टली बोलूयात आता. परी आणि प्रकाश माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत मी दोघांचं राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी की लग्न ऐकलं आहे, प्री वेडिंगही ऐकलं आहे, बट त्याच्यावर सिनेमा बनेल असं कधी ऐकलं नाही. काय नेमकी? सो प्री वेडिंग शूट आपण सगळे व्हिडिओ कॅसेटमध्ये बघतो किंवा सीडीजमध्ये बघतो. त्याच्या मागे जो ड्रामा असतो ना, तो ॲक्च्युअल ड्रामा आहे. तर कुठेतरी आम्ही ती मज्जा कॅमेऱ्यात पकडली आहे. काय नेमकं? म्हणजे तो जो ड्रामा आहे तो खरं तर ड्रामा नसून ते आम्हा सगळ्यांसाठी रिअल आहे. ते प्रेक्षकांसाठी आणि मुक्तासाठी तो ड्रामा आहे. म्हणजे कधी कुणाची आपण प्री वेडिंग फिल्म बघतो त्यावेळेला आपल्याला असं होतं की अरे यांनी किती कष्ट केलेत, कुठेतरी दगडावर जाऊन उभे राहिलेत समुद्राच्या किनारी आणि ते अंगावर पाणी उडते तरी थांबलेत. म्हणजे जेवढं फिल्मला कष्ट घेतात तेवढंच ते प्री वेडिंगच्या छोट्या 10 मिनिटाच्या फिल्मला ते इतके कष्ट घेऊन करतात. तर तेव्हा जी झालेली धावपळ आहे, त्यासाठी घेतलेले कष्ट आहेत बेसिकली वेगळे तर ते बाहेरून बघताना असं वाटतं की अरे काय करतायत वेडेपणा. तर ती जी सगळी मजा आहे तो वेडेपणा नसून ती गंमत आहे, ती किती गोड पण आहे ॲट द सेम टाईम. सो ती मजा या फिल्ममध्ये, अख्ख्या फिल्ममध्ये, वेडिंगच्या सिनेमामध्ये कॅप्चर केली. सो तो साधेपणा यात आहे. म्हणजे एखादी ट्रेलर बघितल्यावर अंदाज झाला की रुचा डॉक्टर आहे आणि तुझा एक वेगळी भाषा आहे काहीतरी, म्हणजे धमाल आहे ती सगळी. कशा नेमका भूमिका आहेत आणि काय धमाका प्रेक्षकांना बघायला मिळेल? तू सुरू कर. ओके, मी प्रकाश शहाणे या मुलाचं काम करतो आहे. प्रकाश शहाणे हा सासवडचा राहणारा मुलगा आहे आणि वडील शिवाजी साटम, आई अलका कुबल, भाऊ संकर्षण कराडे, बहीण प्राजक्ता नमगर. सो हे सगळं असं फॅमिली आहे आणि या फॅमिलीतल्या एका मुलाचं लग्न आहे. सो माझं एक मोबाईलचं दुकान आहे, मोबाईलचं आउटलेट मी एक स्वतः चालवतो, असं एक त्या प्रकाशचं कॅरेक्टर आहे. सो कमी वयात त्यांनी खूप स्वतःच्या म्हणजे अंगावर जबाबदाऱ्या घेऊन त्यांनी स्वतःचं काहीतरी करायचं यांनी चालू केलं. आणि वन फाईन डे एक मुलगी असते, एक साधारण मुलगी असते डॉक्टर, ती त्यांच्या गावात येते आणि एक साधारण मुलगी असते. बाजूला उभी आहे म्हणून ती साधारण मुलगी आहे. सो ती मुलगी येते, दोघं प्रेमात पडतात आणि ते खरं तर त्याच्यासाठी बाहेरची म्हणजे त्याच्यासाठी स्वप्नवतच आहे की म्हणजे एक मुंबईहून आलेली एक डॉक्टर मुलगी, ती त्याला पटणं आणि ती लग्नासाठी हो म्हणणं. तर इथून फिल्मची सुरुवात होती की ती लग्नासाठी हो म्हणाली आणि आता सगळं ते प्री वेडिंगची धमाल चालू होणार आहे. सो ती म्हणजे ती भूमिका करायला मला खूपच मजा आली आणि एक वेगळा हेल पकडला आहे सासवडचा. एक त्यामध्ये एक काहीतरी एक बॅकग्राऊंड आहे प्रत्येक कॅरेक्टरला, त्यामुळे ते करायला फार मजा आली. डॉक्टर पटवणं सोपं होतं, कठीण होतं, कसं होतं? खरं मला पटवायची काही गरज नव्हती, कारण सरांनी स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं होतं की पटलेली आहे, त्यामुळे मला ते कष्ट लागले नाहीत. आणि बोल पक्या या गाण्यामध्ये ते कष्ट दिसतात की तेवढेच जे आहेत ते कष्ट जे दिग्दर्शकांनी लिहिलेले आहेत. ती समोर आली की आपली बोलती बंद होणं वगैरे, ती सगळी ती बोल पक्याची जी मजा आहे, ती बोल पक्या झाल्या पक्या आता लग्न असं आहे, त्यामुळे ती मजा आहे. किती सोपं आहे की मुलगी पटली आणि डायरेक्टली लग्न, तर किती मेहनत करावी लागते. हो, आता काय सांगायचं, त्यासाठी सलील सरांना क्रेडिट जातं त्याचं. परी कशी आहे? चल ओके, सो परी प्रधान मुंबईची मुलगी आहे, बांद्र्यातली मुलगी आहे. दोघंही वडील डॉक्टर आहेत, मोठे मोठे गायनी, स्वतःचं हॉस्पिटल असलेले. खूप सॉर्टेड मुलगी आहे, पण तिला हा मुलगा दिसल्यावर त्यातला साधेपणा आणि जे मे बी ती कुठेतरी तिच्या आयुष्यात शोधत होती ते तिला त्याच्यात दिसल्यामुळे ती पटली. अशी ती परी आहे. सलील सरांबद्दल बोलायचं झालं की त्यांची गाणी प्रेक्षकांनी इतके ऐकले, त्यांचा कार्यक्रमाला प्रेक्षक इतका भरभरून प्रतिसाद देतात. एक डिरेक्टर म्हणून ते कसे आहेत? कारण एक नवीन पेअर ते इंट्रोड्यूस करतायत प्रेक्षकांसमोर. डिरेक्टर म्हणून कसे आहेत आणि तुम्ही किती धमाल केली दोघांनी? सलील सर पहिल्यांदा डिरेक्ट करतात असं वाटतच नाही. म्हणजे सेटवर कधीही त्यांचा आवाज चढला नाही, कधीही ते रेस्टलेस झाले नाही, कधीही ते नर्वस झाले नाही. आमचं सगळं शूट वेल इन ॲडव्हान्स आलं विथ सगळ्या ॲक्टर्सनी जे काही इनपुट्स दिलेत किंवा वॉटेवर ते सगळं इन्कॉर्पोरेट करून. पण मला हे हवं ही क्लॅरिटी असणारी असे सलील सर. शिवराज? येस, म्हणजे क्लॅरिटीविषयी तर अगदीच म्हणजे सगळ्यांनाच माहिती असतं, म्हणजे सगळ्याच ॲक्टर्सना ते मान्यच आहे की कारण पहिली फिल्म आहे, प्रेशर असतं, सगळं आहे. पण तरीही या सगळ्यामध्ये स्वतः सलीलला खूप सॉर्टेड असल्याचा एक फायदा त्याला स्वतःला झाला डिरेक्ट करताना. कारण प्रत्येक सीनची जी म्हणजे जो इसेन्स आहे, जे म्हणायचं आहे त्या सीनमधनं, ते त्याला इतकं क्लिअर होतं
की म्हणजे कसाही कॅमेरा लागू दे किंवा काहीही शॉट्स असू दे, ते म्हणणं जोपर्यंत त्या सीनमधनं बाहेर पडत नाही तोपर्यंत ते ट्रायल अँड एरर बेसिसवरती त्यांनी ते सगळं काढून घेतलं. त्यामुळे मला वाटतं की ते क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे दिग्दर्शकाचं, की काय मांडायचं. त्यामुळे आम्हाला ती बेसिक नेचर आहे ना कंपोज, त्याचा आम्हाला खूप फायदा आहे. आम्हालाही खूप फायदा झाला. 12 तारखेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि तुमच्या दोघांचं लग्न कसं आहे बघायला खरंच मजा येणार आहे. पण जरा जाता जाता प्रेक्षकांना अपील करूयात, सिनेमा 12 तारखेला बघा, तर तू सिनेमातल्या तुझ्या टोनमध्ये म्हणायचं आहे आणि तू त्याला साथ द्यायची आहेस. ओके, करूयात. नमस्कार, मी प्रकाश शंकर शहाणे, मी राहणार सासवड, जिल्हा पुणे. तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, म्हणजे सांगू इच्छितो आत्ता की 12 तारखेला आमचा 12 एप्रिलला सिनेमा रिलीज होतो आहे. तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला आवडेल 100%. आमच्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं. हां, 12 एप्रिलला. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला सिनेमात. थँक्यू.